धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भूवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री भगवान उवाच बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मेन वस्तुतः गुणस्य माया मूलत्वात् न मे मोक्षो न बंधनम्. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, भगवान वेदव्यास वर्णन करून सांगतात आणि प्रत्यक्ष श्री भगवान गोपालकृष्ण उद्धवाला या ठिकाणी ज्ञान सांगतात. भगवान गोपालकृष्ण उद्धवाला म्हणतात की अरे उद्धवा, तू जो प्रश्न उपस्थित केला की गुण हे कसे काय चिकटतात आणि माया ही जीवाला कशी बद्ध करते, तेव्हा बद्धो मुक्त इति व्याख्या, बद्ध कोणाला म्हणायचं आणि मुक्त कोणाला म्हणायचं, असा जो तू प्रश्न उपस्थित केलास, तर या ठिकाणी जोपर्यंत आपल्या मनामध्ये द्वैत आहे तोपर्यंत आपण बद्ध आहोत. जोपर्यंत आपल्या मनामध्ये द्वैत, दोनपणा, दुहेरीपणा किंवा भास हा जोपर्यंत आपल्या मनाचा भाग आहे तोपर्यंत आपल्या मनात द्वैत आहे, तोपर्यंतच आपण बद्ध आहोत. पण खरं म्हणजे बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मेन वस्तुतः, वास्तविक मला म्हणजे चैतन्याला, मला म्हणजे आत्म्याला, मला म्हणजे ईश्वराला बद्धताही नाही आणि मुक्तताही नाही. बद्ध आणि मुक्त हे शब्द आपण वापरतो ते कसे आहेत, तर ते एकमेकावर अवलंबून आहेत. ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये सापेक्षता पाहतो, बद्ध आणि मुक्त हे शब्द सापेक्ष अर्थाने आलेले आहेत. व्यवहार, जीवन जगणं हे सगळं सापेक्ष आहे. सापेक्ष म्हणजे च्या अपेक्षेने. समजा एखादा चोर पकडला गेला आणि त्याला लॉकअपमध्ये टाकलं, त्याला कारागृहात टाकलं. कारागृहात टाकल्यानंतर त्याला 6 महिन्याची शिक्षा झाली. तो सुटला. मग त्याला लोक विचारतात सुटला का, आणि जो कारागृहातच गेला नाही तो सुटण्याचा प्रश्नच नाही. अहो, सुटला आणि मुक्त झाला, बद्ध झाला आणि मुक्त झाला, हे कधी, तर ते सापेक्ष दृष्टिकोनातून आहे. तो पकडला गेला होता म्हणून शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात गेला आणि कारागृहातून आज तो सुटला. सुटला शब्द आपण कधी वापरतो, जेव्हा आपण कारागृहात बंदिस्त असतो तेव्हा सुटला हा शब्द येतो. पण जो बंदिस्तच नाही, कोणालाही विचारा तुम्ही, का हो तुम्ही मुक्त झाले का, तुम्ही म्हणजे काय, मी मुक्त झालो का म्हणजे काय, अहो मी कुठं अडकलो होतो, मी अडकलोच नाही. एखादा चिखलात अडकला तर तो चिखलातून बाहेर आला तर आपण म्हणू तो चिखलातून बाहेर आला. पण आपण लॉकअप, सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळेजण घरात बंदिस्त होते आणि मग हळूहळू आपण म्हणायला लागलो की एक दिवस आपला लॉकडाऊनमध्ये गेला आणि मग टप्प्याटप्प्याने हे सगळं उघडलं गेलं. मग उघडणं आणि बंद करणं हे कशावर अवलंबून झालं, तर आपला या ठिकाणी रोगाचा प्रसार हळूहळू कमी होत गेला की सगळे व्यवहार चालू झाले, म्हणजे ओपन झाले, मुक्त झाले. पण जेव्हा ते नव्हते तेव्हा बंदिस्त होते. म्हणजे बंदिस्तता आणि मुक्तता, एरवी आपण हा शब्द वापरलाय नसता, लॉकडाऊन कधीच वापरला नसता, पण आता मात्र तो इतका आपल्या परिचित झाला की आपण घाबरून गेलोय. म्हणून या ठिकाणी मुक्तता आणि बंदिस्तता ही कोणाला आहे, तर व्यवहाराला आहे. बंदिस्तता आणि मुक्तता कोणाला आहे, तर ती जीवाला आहे. कशामुळं, तर तो अज्ञानाने त्यात अडकतोय म्हणून. वास्तविक मला मुक्तताही नाही आणि बंदिस्तताही नाही, हे दोन्ही जे शब्द आहेत ते माझ्या दृष्टीने निरर्थक आहेत, कारण मी परिपूर्ण आनंद रूप आहे. त्यामुळं गुणस्य माया मूलत्वात, या ठिकाणी माया हे त्याचं कारण आहे. जे गुण आहेत सत्व, रज आणि तम, या गुणांमुळं ते तसं भासतं.
गुणांमुळे तसं वाटतं. म्हणून ते म्हणतात की गुणस्य माया मूलत्वात. गुणामुळं आपल्याला वेगवेगळे आकार दिसतात, वेगवेगळे रूप दिसतात, वेगवेगळे रंग दिसतात केवळ गुणामुळे. पण गुणाच्या पलीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा मात्र बद्धताही नाही आणि मुक्तताही नाही. या ठिकाणी या अवस्था आत्म्याला नाही. हे केवळ वाचारंभण आहे. वाचारंभण म्हणजे शब्दाने बोलणं आहे, शाब्दिक आहे. जसं आपण सूर्य उगवला आणि सूर्य मावळला म्हणतो, प्रत्यक्षात तो उगवतही नाही आणि मावळतही नाही. कुठं हो, सूर्य उगवतो का? नाही उगवत. आणि मावळतो का? नाही मावळत. मग आपण म्हणतो कशामुळं? व्यवहारापुरतं म्हणतो. या ठिकाणी अगाजे घडलेची नाही, त्याची वार्ता पुसशी काही. म्हणून आत्मा हा नित्य शुद्ध बुद्ध आणि मुक्त आहे. तो गुणबद्ध नसतो. तो त्रिगुणाच्या संपर्काने, त्रिगुणाच्या सन्निकर्षाने तो अडकल्यासारखा वाटतो. जसं ढगाने सूर्य झाकल्यासारखा वाटतो किंवा ढग पळाले म्हणजे चंद्र पळाल्यासारखा वाटतो. काय हो, चंद्र पळायलाय? लहान मुलं म्हणतात पहा ना चंद्र कसा पळायला लागलाय. आपण म्हणतो पहा चंद्र कसा पळालाय. चंद्र पळतो का? नाही, चंद्र नाही पळत. काय पळतं तर ढग पळतात. आणि ढगाच्या अपेक्षेने आपण त्याचा आरोप कोणावर करतो? चंद्रावर. ढगाच्या अपेक्षेने चंद्रावर त्याचा आरोप होतो आणि चंद्र पळायल्यासारखा वाटतो. आपण गाडीत बसलो म्हणजे भ्रमती व भूहू तर आपल्याला पृथ्वी फिरल्यासारखी वाटते. आपण गाड्या भिंगोऱ्या केल्या म्हणजे आपण स्वतः फिरत असतो आणि खाली बसलो तरी आपल्याला वाटतं सगळं गरगर फिरायले. काय गरगर फिरते? अहो सगळं घर मला फिरायले. एखाद्याला चक्कर आली, तो म्हणतो काय हो, घरच फिरलं. घर फिरलं का? नाही, तुला चक्कर आली. या ठिकाणी आपण भ्रमित झालो की आपल्याला जग भ्रमित झाल्यासारखं वाटतं. आपण चंचल झालो की जग आपल्याला चंचल असल्यासारखं वाटतं. त्रिगुणाच्या संपर्काने असं होतं. म्हणून ते म्हणतात की याप्रमाणे केवळ बद्धता आणि मुक्तता ही केवळ वास्तविक नाहीये, ती केवळ भ्रामक आहे, आरोपित केलेली आहे. आरोपित केल्यामुळं आपल्याला तसं वाटतं. आणि ही आरोपितता आपल्याला कशामुळं जाणवते तर या सगळ्याच्या मागे अज्ञान असतं. म्हणून या दृष्टीने आरोपित होतो. गुण आणि दोष त्याला नाहीये. आरशावर ज्याप्रमाणे धूळ पडते आणि आरसा धुळकट असला म्हणजे आपला चेहरा आपल्याला धुळकट वाटतो. चेहरा धुळकट नसतो, आरसा धुळकट असतो. म्हणून त्या ठिकाणी गीतेमध्ये सुद्धा म्हटलंय की ज्याप्रमाणे आत्म्यावर हा आरोप आपण करतो, धूमेना व्रियते वन्हीर यथा दर्शो मलेन च. धूम म्हणजे धूर. धुरामुळे अग्नीवर आवरण येतं, धुरकटपणा येतो. वास्तविक अग्नी आतमध्ये असतोच, त्याला फुंकलं की तो प्रगट होतो, पण धुरामुळे तो अग्नी नसल्यासारखा वाटतो. धूमेना व्रियते वन्हीर यथा दर्शो मलेन च. ज्याप्रमाणे दर्श म्हणजे आरसा. आरशावरती धूळ साठली तर आपला चेहरा धुळकट दिसतो. मुळात चेहरा चांगला आहे पण आरसा धुळकट आहे. मग तो आरसा म्हणजे या ठिकाणी केवळ आपलं ज्याच्यामध्ये प्रतिबिंब पडतं ती वस्तू. या ठिकाणी सगळ्या बाकीच्या ज्या भौतिक गोष्टी आहेत त्या आपल्याला अज्ञानामुळे, केवळ या सगळ्या गोष्टीमुळे आपण भ्रमित होतो, आपल्याला वाटतं. आणि जीव आणि शिव जरी एकच असले तरी अज्ञानवश होतो तो जीव. धूमेना व्रियते वन्हीर यथा दर्शो मलेन च. याप्रमाणे ते म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा पोपट नळीवर बसला आणि नळी फिरली. तुकाराम महाराजांनी याचं उदाहरण एका दृष्टांतामध्ये दिलंय अभंगामध्ये की नळी फिरल्याबरोबर त्या पोपटाला एक गोल चक्कर बसते. तोही फिरतो त्या नळीबरोबर आणि जो गच्च पकडतो त्या नळीला सोडत नाही. त्याला वाटतं नळीला सोडलं तर मी पडेल. कारण नळीवर बसल्याबरोबर नळी फिरते, फिरणारी नळी असते गरगर. फिरल्याबरोबर तो गच्च पकडतो त्या नळीला, त्याचे दोन पाय त्या नळीला असतात. तो पुन्हा खाली येतो आणि पुन्हा वरती येतो, वरती आला की पुन्हा खाली येतो आणि तो नळीला काही सोडत नाही. त्याच्या हे लक्षात येत नाही की अरे आपल्याला पंख आहेत, आपण उडू शकतो. म्हणून या ठिकाणी हा केवळ क्षणभरापुरता का होईना त्याला जसं अज्ञानाने आवृत केलं जातं त्याप्रमाणे जीवाला सुद्धा अज्ञानाने आवृत केलं जातं. क्षणभर तो आत्मविस्मृत होतो. या ठिकाणी विस्मृती, आपल्याला देखील विस्मृती झाली कोशाची. आपण ईश्वर आहोत याची विस्मृती झाली आहे, याचं विस्मरण झालंय. आणि म्हणून या ठिकाणी हे विस्मरण आपल्याला या बद्धतेला कारणीभूत आहे. म्हणून ते म्हणतात की ज्याप्रमाणे पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, पाणी हल्लं की प्रतिबिंब हल्ल्यासारखं वाटतं. ढग
गतिमान झाली की चंद्र फिरल्यासारखा वाटतो, परंतु खऱ्या अर्थाने असं काही नसतं. जीव हा देहबुद्धीमुळे अडकतो आणि शिव हा विदेही असतो. म्हणून ते म्हणतात द्वा सुपर्णा सविदा सखाया. एक झाडावरती दोन पक्षी बसलेले आहेत. एक पक्षी आसक्त आहे आणि दुसरा पक्षी निरासक्त आहे. आसक्त आहे तो फळाची आसक्ती त्याच्या मनामध्ये, फळाबद्दलची इच्छा त्याच्या मनात आहे आणि म्हणून तो आसक्त आहे. हा आसक्त आहे तो जीव आहे आणि जो निरासक्त आहे, अनासक्त आहे तो शिव आहे. याप्रमाणे आपण या पद्धतीने या झाडावर बसलेल्या दोन पक्षाप्रमाणे आपली स्थिती आहे. वास्तविक हे खरं नाही आहे. आपली सावली, ठीक आहे, आपली सावली असली तरी त्याला आपण म्हणतो ही माझी सावली आहे. म्हणजे आपली सावली आपल्यापासून भिन्न आहे तरी सुद्धा आपण माझी सावली म्हणतो. बरं, माझी सावली म्हणे ना का, समजा ती सावली एखाद्या विष्ठेवर पडली म्हणजे काय आपल्याला घाण लागली का? नाही. सावली विष्ठेवर पडली म्हणून आपल्याला घाण लागली नाही. सावली एखाद्या पाण्यात पडली म्हणजे काय आपण ओले झालो नाही. सावली या ठिकाणी खड्ड्यामध्ये गेली म्हणजे काय आपण खड्ड्यात गेलो नाही. हा, मग माझी सावली म्हणण्याचं काय कारण आहे? याला केवळ देहबुद्धी म्हणतात. आणि म्हणून सावली मोठी किंवा लहान जरी असली तरी माणूस मोठा किंवा लहान नसतो, त्याच्यात बदल होत नाही. त्याप्रमाणे उल्लेख म्हणून या ठिकाणी करतो की संसार हा देखील सावल्यांचा खेळ आहे आणि म्हणून संसार हा खरा नाही, तो असत्य आहे, पण सत्य भासतो. कशामुळे सत्य भासतो? तर आपण केवळ अज्ञानाने त्याच्यावरती आरोप करतो. बुद्धिबळ जसं आपण खेळतो, सोंगट्या खेळतो आणि सोंगट्या खेळण्यापूर्वी काय असतं? काही नसतं, जागच्या जागी सोंगट्या पडलेल्या असतात. रामदास स्वामींनी त्याचं उदाहरण दिलेलं आहे की सोंगट्या जागच्या जागी पडलेल्या आहेत, चला खेळायचं का सोंगट्या? हो, खेळू आपण. बुद्धिबळ खेळायचं का? खेळू. मग काढा, हत्ती घोडे सगळं काढलं जातं, चला दोघं जण बुद्धिबळाला बसतात आणि खेळ सुरू होतो. पट मांडला जातो, खेळ सुरू होते. खेळ सुरू झाल्यानंतर काय होतं? एक जण रंडी खेळतो, खोटं खेळतो. खोटं खेळायला तो म्हणतो तू खोटं खेळायला लागलास. तो म्हणतो नाही, तूच खोटं खेळायलास. आणि असं करता करता भांडण सुरू होतं. आपण बघितलंय की बलराम दादांचं आणि या रुक्मीचं असं भांडण या मुद्द्यावर झालं आणि शेवटी बलराम दादांनी रुक्मीला ठार केलं. का? तर चूक खेळली ती रुक्मिणी. आणि बलराम दादाला म्हटलं तुम्हाला काय कळतं? म्हणले तुम्ही एका गवळ्याची पोरं, तुम्हाला फक्त गाई गुरं सांभाळणं तेवढं कळतं, तुम्हाला काय खेळ येतो का? म्हणले हा राजाने खेळायचे खेळ आहे. याप्रमाणे भांडणं झाले आणि त्यात रुक्मीचा वध झाला. हे आपण पाहिलेलं आहे कथानं. तात्पर्य असं की घटना काय? खेळण्याची, पण खेळण्यातून राग आला, रागातून भांडणं झाले आणि दोघे एकमेकाच्या उरावर बसले. का हो? म्हणले आता ते खेळत होता, तर राग कशामुळे आला? मग म्हणले खेळण्यात. मग तो खोटं खेळणं खोटं, कवड्या खोट्या, त्याचप्रमाणे त्याचे हत्ती उंट काय घोडे ते सगळे खोटे, सैनिक खोटे, राजा खोटा आणि भांडणं मात्र खरे. का हो? कशामुळे झालंय? ते म्हणले खेळण्यातून भांडण झालं. दोघं एकमेकाच्या जीवावर उठतात. खेळ खोटा असला तरी परिणाम मात्र खरा घडतो. या ठिकाणी तात्पर्य हे आहे की खेळ खोटा आहे पण भांडणाचा परिणाम मात्र खरा घडला. कारण दोघेही एकमेकाच्या अहमभावावर आरूढ होतात, अभिमानावर आरूढ होतात आणि खेळ हा खोटा असला तरी भांडण मात्र खरं घडतं. त्याप्रमाणे गारुडी जसा खड्याचा उपाय करतो ते आपल्याला खरं वाटतं, कारण हे खोटं असलं तरी भ्रम आपल्याला होतो. याप्रमाणे ते म्हणतात की अरे भगवान गोपालकृष्ण म्हणतात उद्धवा, वास्तविक काहीच नसताना आपण आरोप करतो, गुणाचा आरोप करतो. या ठिकाणी एक सांगरूपक मोठं सुंदर सांगण्यात आलेलं आहे. हे सांगरूपक असं आहे की शब्दाचं वाचारंभण आताच सांगितलं. सूर्य उगवला, सूर्य मावळला. आपण वास्तविक अंगात कपडे घाल असं म्हणतो, पायात चप्पल घाल म्हणतो. खरं पायात चप्पल आहे का चपलेत पाय येतो? चपलेत पाय घाल असं म्हणायला पाहिजे, पण आपण म्हणतो पायात चप्पल घाल. अंगात शर्ट घाल, अंगात कुठून घालणार? शर्टात अंग घाल, हे जास्त बरोबर आहे. पण आपण बोलतो हे वाचारंभण आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी सांगरूपक सांगण्यात आलेलं आहे. आता पहा, वांझेच्या पुत्राच्या घरी, हे सुद्धा वाचारंभणच आहे. अहो जर ती पुत्रवती असती तर वांझ कशाला म्हणलं असतं, आणि वांझ आहे मग पुत्रवती कशी होईल? पण नाही, वाचारंभण, हे फक्त वाचारंभण समजून घ्या. वांझेच्या पुत्राच्या घरी
गंधर्व नगरातून एक बागुल आला. कुठून आला? गंधर्व नगरातून. गंधर्व नगर हे खोटच. गंधर्व नगर म्हणजे आकाशामध्ये जे आपल्याला ढगाचे आकार दिसतात त्याला म्हणतात गंधर्व नगर. गंधर्व नगराहून कोण आला? एक बागुल आला. बागुल म्हणजे काय? बागुलबुवा. बागुलबुवा खरा असतो काय? नाही, पण आला. कोणाच्या घरी आला हो म्हणले? तर वांझेच्या पुत्राच्या घरी. गंधर्व नगरावरून एक बागुलबुवा आला. आल्याबरोबर आता कुणी घरात आल्यानंतर आपण स्वागत करतो. त्याचं स्वागत केलं. त्याला बसायला आसन दिलं. कोणतं आसन दिलं? गगनाचं आसन दिलं. गगन, आकाश, आकाशाचं आसन. आकाशात कसं बसता येईल, पण दिलं. गगनाचं आसन दिलं. मग आता नुकतीच दिवाळी झालेली होती. मग म्हणले दिवाळीच्या निमित्ताने पाहुणे आलेत. मग तेल लावलं. कशाच तेल लावलं म्हणले? आपण म्हणतो ना, आपल्या मराठीमध्ये एक शब्द प्रयोग आहे की प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे. खरंय का हे? वाळूचं कधी तेल निघत असतं काय? पण प्रयत्नवाद सांगण्यासाठी सांगितलं. हे वाचारंभ नाही, प्रयत्नवाद सांगण्यासाठी हे सांगितलंय. हे खरं नसतं, पण आपल्याला प्रयत्नामध्ये आपण कमी पडू नये म्हणून सांगितलेलं असतं. या ठिकाणी या शब्दाने वाळूचं तेल काढलं म्हणे, आणि वाळूचं तेल काढलं आणि याला लावलं अभ्यंग स्नान. मग अभ्यंग केलं. मग स्नान करण्यासाठी त्याला आंघोळ घालण्यासाठी पाणी आणलं. कोणतं पाणी आणलं म्हणले? तर मृगजळाचं पाणी आणलं. मृगजळाचं? मृगजळच खोटं आहे, पण तुम्ही जळ म्हणता ना त्याला. हो, मग पाणी आणलं मृगजळाचं. त्यानंतर स्नान घातलं मृगजळाचं पाणी आणून. वस्त्र दिलं. कशाचं वस्त्र? दिशा हेच वस्त्र. दिगंबर आपण म्हणतो ना, दिशा हेच वस्त्र. दिशा काय वस्त्र आहे का? पण दिलं, दिशेचं वस्त्र दिलं. चंदन लावलं. वायू उगाळून चंदन लावलं. माळा घातल्या. कशाच्या माळा घातल्या म्हणले? खपुष्प, आकाशाच्या फुलांच्या माळा घातल्या. आकाशाचं फुल, आत्यंतिक अभाव ही संकल्पना आहे. नाहीच आहे प्रत्यक्षात काही. अहो जे घडले हिची नाही, त्याची वार्ता पुसशी काही. तेव्हा खपुष्पाच्या माळा घातल्या. आकाशाचं फुल ही संकल्पना आहे. त्यानंतर शून्य आसन दिलं आणि जेवायला वाढलं. आता जेवायला वाढल्यानंतर काय वाढलं म्हणले? जेवायला वाढलं. पंचपक्वान्नाचं जेवण वाढलं. आता दिवाळी नुकतीच झालेली होती आणि धोंड्याचा महिना नुकताच होऊन गेलेला आहे. तेव्हा जेवायला वाढलं. सोबत कोण होतं? सोबत त्याचे अनेक पाहुणे होते. सावल्यांचे सखे, सावल्यांचे मित्र सोबत होते. आणि मग पान कोणतं मांडलं? तो धुराचं पान मांडलं म्हणे. धुराचं पान मांडलं. जाई जुईच्या भाज्या मांडल्या. भाज्या वाढल्या जाई जुईच्या. त्यानंतर तूप वाढलं. कशाचं? कासवीचं तूप. बरोबर आहे ना, आपण म्हणतो ना कासवीचं दूध. कारण कासवी जी आहे ती आपल्या पिलांचं रक्षण कसं करते? तर ती एका तळ्याच्या एका बाजूला, नदीच्या एका बाजूला असते, एका दिशेला असते, आणि तिचे मुलं दुसऱ्या दिशेला असतात म्हणे. आणि तिच्या डोळ्याच्या मधील जो स्नेह आहे त्या स्नेहाने कासवाच्या पिलाचं भरण पोषण होतं असं म्हणतात. कासवीच्या दुधाचं तूप केलं आणि वाढलं. तर वाढायला कोण होतं? वाढायला डोळ्यातली बाहुली होती. डोळ्यातल्या बाहुलीने त्याला वाढायला सुरुवात केली. आणि या पंक्तीमध्ये ते म्हणतात, या पंक्तीमध्ये मी बसलो होतो म्हणले. या पंक्तीमध्ये मी बसलो आणि जेवून तृप्त झालो. या ठिकाणी या पंक्तीत मी बसलो आणि जेवून तृप्त झालो असं म्हटलं. हे खरं आहे का म्हणले? लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. त्याप्रमाणे हे जरी शब्द वापरले असले तरी हे शब्द खरे नाहीत. हे भुकेलेल्या लोकांना सांगितलं तरी त्याचा विश्वास बसणार नाही. का? तर हे सगळंच सांगरूपक आहे. हे सगळंच भासित आहे. सगळं खोटं आहे. केवळ शाब्दिक आहे. शब्द कधीच या ठिकाणी परिपूर्ण अर्थाने सत्य होऊ शकत नाहीत. म्हणून या ठिकाणी वर्णन त्याने असं केलंय. प्रांगणी चोर देखिला. एक जण म्हटला की अहो मी चोर पाहिला. प्रांगणी चोर देखिला. म्हणले चोर पाहिला? हो म्हणले. रात्र झाली होती. अहो काय सांगावं, लक्ष्मीपूजनाचा दिवस. सगळ्या ठिकाणी आपण लक्ष्मीची पूजा केली. सोनं नाणं मांडलं, पैसा मांडला, सगळे दागिने अलंकार सगळे काढले. आणि रात्रीच्या वेळेला 12 वाजता मला एक चोर दिसला बाबा म्हणे. घर दार उघडं राहिलं होतं गडबडीत. मग चोर पाहिला. एक जण म्हणलं हो प्रांगणी चोर देखील. मी सुद्धा पाहिला म्हणले अंगणात. एक जण म्हणला. मग एक जण म्हणला चोर आला कसा पण?
द्रष्टे म्हणे कैसा आला. एक जण म्हणला, हो पण तो कसा आला? आपण तर दरवाजे लावले होते, आगळी लावल्या होत्या, कवाडं लावले होते, आला कसा? मग तर्क सुरू झाला. आता पहा, एक जण म्हणला की मी चोर पाहिला, चोराचे पावलं वाजल्यासारखं वाटलं, काहीतरी खसपस झाल्यासारखं वाटलं, गडगड आवाज आला. अरे म्हणले, चोर आला, प्रांगणी चोर देखीला. मी त्याची सावली पाहिली, त्याची आकृती पाहिल्यासारखं वाटलं. मग एक जण म्हणला, हो कसा आला? मग कसा आला म्हणल्यावर तर्क सुरू झाले. कोणते? या ठिकाणी तर्क सुरू झाले. हा कुतर्क आहेत बरं का. हे खरे सत्तर्क नाहीत, हे कुतर्क आहेत. आणि कुतर्कातून होतो तो संसार आणि सत्तर्कातून होतो तो परमार्थ. म्हणून हे तर्क सुरू झाले. एक जण म्हणला, भिंतीवरून आले असतील. भिंतीवरून आला असेल म्हणले, भिंतीवरून आधीच आला असेल आणि लपून बसला असेल. अरे दार लावायच्या आधी आला असेल आणि लपून बसला असेल. एक जण म्हणलं, आपण दगड मारून पाहू म्हणले, काय आहे ते? मग दगड मारून पाहिला. दगड मारून पाहिला तर सावली दिसली. अरे सावली दिसू लागली कुणाची तरी. प्रत्यक्षात काहीच नव्हतं, चोरही नव्हता, आलाही नव्हता, गेलाही नव्हता, चोराची सावली नव्हती, आवाज होता तो फक्त मांजर उडी मारून गेलं होतं आणि यांना वाटलं चोर. आता मला वाटलं, या वाटण्यामध्ये काय? वाटण्यामध्ये भ्रम आहे. आणि म्हणून ते म्हणतात की अशा पद्धतीने भ्रम हा निर्माण होतो. आणि या भ्रमातून एकातून दुसरा, दुसरातून तिसरा. आपण बघितलं भ्रम या ठिकाणी, या संसाराचा भ्रम कशा पद्धतीने आहे. या केवळ या सगळ्या संसारामध्ये आपण फिरत राहतो. या संसारातल्या भ्रमाने एका भ्रमातून दुसरा भ्रम निर्माण होतो, त्यातून तिसरा भ्रम निर्माण होतो. आणि जे गर 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 आपण फिरत राहतो ते याप्रमाणे केवळ एखाद्या मुळ्या असाव्यात वृक्षाच्या, त्याप्रमाणे एकात एक दुसरा भ्रम एकमेकांच्या मध्ये गच्च बसतो. आणि ज्या संसाराचा भ्रम सर्वत्र आपल्याला मुळ्यांचा ज्याप्रमाणे गुंजाडा तयार होतो, मुळ्यांचा जसा जुमडा तयार होतो, त्याप्रमाणे हा भ्रम तयार होतो. याप्रमाणे भ्रम यती भारती ती उर्वृत्ती भुरक्थ जडान. आपण बघितलंय वेद स्तुतीमध्ये, भ्रमयती भारती ती उर्वृत्ती भिरुक्थ जडान. याप्रमाणे ते म्हणतात की हे श्रीकृष्ण म्हणतात, हे उद्धवा, अशा भ्रमातून सगळ्या भ्रमाचा भोपळा, आजही आपण भ्रमाचा भोपळा शब्द वापरतो. का हो? भ्रमाचा भोपळा फुटला म्हणजे काय झालं? खराच काय भोपळा असतो का? खरंच कोणती भाजी असती का? खराच कोणता भोपळा मोठा असतो का? नाही. भ्रमाचा भोपळा म्हणजे म्हणायचं असतं फक्त, प्रत्यक्षात तो भोपळा नसतो. त्याप्रमाणे भाजी केली तर भ्रमाच्या भोपळ्याची भाजी केली असं म्हणलं तर चालेल का? याप्रमाणे या गारुडी जसा चलचल म्हणून शब्द आपल्या खड्याचा उपाय करतो, तो जसा दृष्टीभ्रम करतो तसा हा भ्रम आपल्याला लागतो. आणि म्हणून आपण बद्ध झाल्यासारखं वाटतं, म्हणून आपल्याला बद्धता निर्माण होते. हे सगळं खोटंच जरी असलं तरी आपण बद्ध होतो. आणि म्हणून आपण मनामध्ये भ्रम निर्माण झाला. इंद्रधनुष्य शब्द जरी आपण वापरला तरी ते धनुष्य नसतं. मोराचा डोळा असा शब्द वापरला तरी तो खरा डोळा नसतो. या दृष्टीने हा शब्दखंडनामध्ये हा विषय येऊन गेलेला आहे. मुक्त कसा वागतो, तो विषय तुच्छ कसा मानतो, विषयन विषवत त्यजेत. याप्रमाणे आपल्याला भ्रम कसा निर्माण होतो किंवा आपण क्षणात हा संसार कसा सोडायचा, क्षणामध्ये यातून बाजूला कसं जायचं. तर त्यांनी सांगितलंय की समजा एखाद्या माणसाने कोजागिरी पौर्णिमा आहे आणि चांदीच्या पेल्यामध्ये दूध तयार केलं, ते तापवलं, चांगलं लाल केलं, त्यामध्ये जायफळ टाकलं, त्यामध्ये विलायची टाकली, त्यामध्ये केशर टाकलं आणि आता ते पिणार. एवढ्यात त्यामध्ये एक माशी पडली. माशी पडल्याबरोबर दुधात माशी पडली आणि माशी काढून टाकली. आणि त्याला सांगितलं काय नाही, दुधामध्ये माशी पडली होती ती काढून टाकली, पण प्या. तो पिईल का? कसा पिईल हो? तो म्हणे नाही 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 नाही, दूध किती चांगला असू द्या, मला माशी पडलेलं दूध नको. या ठिकाणी माशी पडल्याबरोबर जसा माणूस दूध किती चांगला असलं तरी त्यागतो, त्याप्रमाणे विषयम विषवत त्यजेत. विषय किती जरी चांगले वाटले, ते जरी किती भोगावेसे वाटले, ते इंद्रियाला किती चांगले वाटले तरी ते आपण त्यागले पाहिजे. ज्याप्रमाणे आपण माशी पडलेलं दूध पित नाही त्याप्रमाणे. पण या ठिकाणी आपल्या मनामध्ये असलेला जो भ्रम आहे तो मात्र लवकर निघत नाही. हजारो जन्मापासून हा भ्रम की मी जीव आहे हा आपला भ्रम आहे. आपण ईश्वर आहोत असं आपल्याला कधीच वाटत नाही किंवा कळत नाही. आपण ईश्वर आहोत, अहम ब्रह्मास्मी ही जाणीव
गुरुनी सांगितल्यानंतर निर्माण होते, त्याचं चिंतन केल्यावर निर्माण होते. तोपर्यंत नुसते शब्दच कळतात, पण अहम ब्रह्मास्मीची जाणीव उत्पन्न होत नाही. यासाठी का बरं उत्पन्न होत नाही? तर भ्रमामुळे उत्पन्न होत नाही, अज्ञानामुळे उत्पन्न होत नाही. त्यांनी एक उदाहरण असं दिले की ज्याप्रमाणे एक मनुष्य होता, त्या माणसाच्या कानामध्ये एक गोम गेली. तो रात्री झोपला आणि झोपल्यानंतर त्याला एकदम कानात काहीतरी वळवळ झालं. काय गेलं हो कानात? काय झालं? काय गेलं? त्या बाकीच्या 2-3 गोमी दिसल्या. अर म्हणला, कानात माझ्या गोम गेली. जो बेजार झाला, कानात गोम गेली. सारखं कानामध्ये काहीतरी खाजवतंय असं वाटू लागलं, वळवळतंय असं वाटू लागलं. तो गेला डॉक्टरकडे, कानाच्या डॉक्टरकडे गेला. त्यांनी पाहिलं, त्याने औषध दिलं. ते म्हणले एवढे सोलेवॅक्स टाका, ते बाहेर पडेल. म्हणले काय असेल ते, पण तरी वळवळच होऊ लागलं. तो म्हणला नाही, डॉक्टरला काहीच कळलं नाही. म्हणला ती गोम काही निघाली नाही. खूप लोकांना त्यांनी दाखवलं. ते म्हणले अहो नाही हो, तुमच्या कानात काही नाहीये. नाही म्हणले अहो गोम आहे, मला स्वतःला माहिती आहे. मी झोपलो होतो, बाकीच्या 2-3 गोमी बाजूला दिसल्या, त्यातली एक गोम माझ्या कानात गेली आणि ती काही निघाली नाही. आता याच्या कानात गोम गेली नव्हती, याच्या मनात गोम गेली होती. आता याच्या मनातली गोम कशी काढणार? एक जण, त्याचा मित्र फार हुशार होता, तो म्हणला हे पा, तुला काय कानात गोम गेली का? मी काढतो. म्हणला बरोबर मी काढतो. काय? म्हणला अहो डॉक्टरला जमलं नाही. तो म्हणला माझ्याकडे उपाय आहे, बरोबर मी काढतो. त्यांनी त्याला सांगितलं तू काय कर, तू कोणत्या कानात गोम गेली? तो म्हणला उजव्या कानात. म्हणलं झोप, खाली झोप, डावा कान खाली करून वरती झोप आणि उजवा कान वरती कर, मी तुझी गोम काढतो. त्यांनी याच्या कानातली नव्हे मनातली गोम काढण्यासाठी एक उपाय केला. काय उपाय केला? त्यांनी दुसरी गोम आणली, काड्याची पेटीत ठेवली आणि त्याला काड्याच्या पेटीतली काडी घेतली, हळू त्याच्या कानावर फिरवली, गुल त्याच्यावरून फिरवला. थोडं पाणी घेतलं, पाण्याने थोडं कान स्वच्छ केला, गरम पाण्याने, कोमट पाण्याने. आणि नंतर त्याला थोडा कापूस घेतला, कापसानी तो कानात घातल्यासारखं केलं, पुन्हा काढलं आणि एकदम म्हणलं हा हे बघा निघाली गोम तुझी. आणि काड्याची पेटीतली गोम घेतली आणि त्याला दाखवली, हे बघ तुझ्या कानातली गोम. हा म्हणला बस बरोबर आहे, माझी गोम काढली ती तुम्हीच काढली. हो काय हुशार आहे हो म्हणले तुम्ही. हो म्हणले आहे, मला सगळ्या गोमी काढता येतात, मला सगळ्यांची गोम माहित आहे. गोम म्हणजे मनातली गोम होती, ती कानात गेलीच नव्हती. मग अहो अगाजे घडलेची नाही त्याची वार्ता पुसशी काय. अहो कानात गोम गेलीच नाही, पण त्याला वाटायला लागलं. तसा आपण जीव नाहीतच, पण आपण उगेच म्हणतो हा देह म्हणजे मीच आहे, हा देह मी आहे, हे शरीर माझं आहे, हा देह माझा आहे, मी सुखदुःखाचा भोगता आहे. वास्तविक तू सुखाचाही भोगता नाहीस आणि दुःखाचाही भोगता नाहीस. हे शरीर हे सगळं भोगतंय, आत्मा त्यातून मुक्त आहे, पण तू आत्मा आहेस. यम आत्मा परानंद हा पंचदशीमध्ये म्हटलंय, यम आत्मा परानंद हा. या ठिकाणी हा आत्मा परानंद आहे, परात्म स्वरूप आहे, ज्ञानात्म स्वरूप आहे. आत्मा हा चिदानंद स्वरूप आहे, चिदानंद रूपम शिवोहम. या ठिकाणी शंकराचार्यांनी म्हटलंय की मी चिदानंद आहे, मी शिव आहे. या ठिकाणी यम आत्मा परानंद हा. याप्रमाणे हा आत्मा परानंद स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, तो दुःख स्वरूप नाहीच आहे. त्यामुळे सुख आणि दुःख हे आपल्याला नाहीच आहे, ते फक्त देहावर संबंधित आहे, देहाशी संबंधित आहे. पण आपण देहाशी इतके एकरूप झालो की देह माझाच आहे असं मानलं आणि म्हणून आपल्याला दुःख होऊ लागलं. या ठिकाणी आपल्याला साक्षी भाव, कालच बघा तुम्ही, कालच्या लोकसत्तेमध्ये त्याचं विवरण त्यांनी केले, नव्या शब्दामध्ये केलेलं आहे की आयुर्वेदामध्ये एक संकल्पना अशी आहे की आपण साक्षी भावाने जर जगलो तर आपण यातून मुक्त होऊ शकतो. हे माझंच आहे, सुख दुःख माझं आहे, हा प्रत्येक सुखाने हुरळून जायचं आणि दुःखाने दुखावून जायचं, यापेक्षा आपण त्यातून अलिप्त जर झालं तरच आपल्याला या साक्षी भावाचा आनंद प्राप्त होईल. या दृष्टीने या आयुर्वेदाची संदर्भ देऊन त्या अभ्यासकांनी फार सुंदर मांडणी केलेली आहे. तेव्हा आपण नव्या शब्दाने देखील त्याचा विचार जर केला, शेवटी तेच अध्यात्म तत्व आहे, फक्त वेगळ्या शब्दात मांडलं म्हणजे लोकांना कळतं आणि पारंपरिक शब्दामध्ये लोकांना ते जुनं आहे, ते काय आता अध्यात्माचा आम्हाला डोस पाजू नका असं म्हणतात. वास्तविक आपल्याला या स्तरावर येण्यासाठी ही जाणीव आपण आत्मसात केली पाहिजे की हे माझं नाही, हे सुख माझं नाही आणि दुःखही माझं नाही. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की गुणतो मेन वस्तुतः गुणस्य माया मूलत्वात न मे मोक्षो न बंधनम. मला मोक्षही नाही आणि मला बंधनही नाही. आणि म्हणून केवळ शब्दज्ञानी हे अनुभवित मुक्तासारखे नसतात, त्यांचं शब्द पांडित्य फक्त व्यर्थ आहे. म्हणून ते म्हणतात, श्रीकृष्ण म्हणतात
दैवाधीने शरीरेस्मिन् गुणभावेन कर्मणा. अरे उद्धवा, दैवाने हे शरीर प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळं दैवाने प्राप्त झालेलं दैवाधीन असलेलं शरीर दैवाधीन आहे, पण आत्मा दैवाधीन नाहीये. गुणभाव्येन कर्मणा, या गुणावरून सत्व रज आणि तम या गुणावरून या आपण त्याचा आरोप आत्म्यावर करतो. न पिप्पलादो न तू पिप्पलादाह. या ठिकाणी आता म्हणल्याप्रमाणे आपण मुक्त, शुद्ध बुद्ध मुक्त आहोत, पण जीवत्व हे आपल्याला जडल्यामुळं, जीवत्वाचं बंधन आपल्याला असल्यामुळं आपण बंधनात असल्यासारखं वाटतं. वास्तविक आपल्याला बंधन नाहीये. वैशारदे यक्ष संग शिक्षया छिन्न संशया. जो वैशारदी मती ज्याची असते, जो विशाल मतीचा असतो, त्याचा सगळा संशय ज्याचा छिन्न होतो, तो खऱ्या अर्थानं मुक्त आहे. आणि म्हणून न स्तुवीत न निंदेत. या जगात जगत असताना कोणाचीही निंदा करायची नाही आणि कोणाची स्तुती करायची नाही, समप्रमाण ठेवायचं. निंदा केली तर अर्थात आपल्या वाणीला दोष लागतो. स्तुती केली म्हणजे दुसऱ्याची निंदा आपोआपच होते. याची स्तुती म्हणजे दुसऱ्याची निंदा. म्हणून निंदाही नको आणि स्तुतीही नको, कारण हे द्वैत आहे, हे द्वैत समाजात आहे. म्हणून आपण जर आपल्याला आत्माराम राहायचं असेल तर कोणाची निंदा नको, कोणाची स्तुती नको, कोणाचा मोठेपणा नको आणि कोणाचा कमीपणा नको. वदतो गुणदोषाभ्याम वर्जित समद्रंग मुनिही. म्हणून शब्दब्रह्मणी निष्णातो निष्णयात परेवर. जो शब्दामध्ये ज्ञानी आहे परंतु तो नेहमीच आध्यात्मिक ज्ञानी असतो असं नाही. काही लोक शब्दज्ञानी असतात, काही अर्थज्ञानी असतात, काही संशयच्छेद्य असतात आणि काही मुक्त असतात. म्हणून शब्दब्रह्मणी निष्णातो न निष्णयात परेयदी श्रमस्तस्य श्रमफलो ह्यधेनुमेव रक्षितः. भगवंतांनी या ठिकाणी एक दृष्टांत स्वतः श्रीकृष्णांनी दिलेला आहे. ह्यधेनुमेव रक्षितः. या ठिकाणी हे धेनू, इथे या ठिकाणी धेनू म्हणजे गाय. जी गाय भाकड आहे, इथं अधेनू शब्द आहे, म्हणजे म्हणजे नाही असा अर्थ नाहीये. या ठिकाणी नकारात्मक अर्थ जो आहे तो भाकड गाय. जी गाय काहीच दूध देत नाही, ज्या गाईला दूध नाही तिला म्हणतात भाकड. अल्प दूध देणारी म्हणा किंवा न दूध देणारी म्हणा, तिला म्हणतात भाकड. या ठिकाणी ह्यधेनुमेव रक्षितः असा शब्द आहे. मग काय म्हणतात ते श्रीकृष्णाने सांगितलंय की एक गृहस्थ होता. हा गृहस्थ अर्थात एकटाच राहत होता. त्याला त्याच्या खाण्यापिण्याची मोठी हाल चालायचे. काय त्याचं जेवण होईपर्यंत त्याला 2 वाजायचे. लोकांकडे जायचं, भिक्षा मागायची, यायचं, मग काहीतरी बनवायचं, मग खायचं. लोक म्हणले, अहो तुम्ही एवढे एकटेच राहता, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, म्हणले एक गाय घ्या, म्हणजे तुम्हाला गाईचं दूध मिळेल, गाईचं तूप मिळेल, तुम्हाला जरा खाण्यापिण्याचे हाल होणार नाहीत. म्हणून त्यांनी लोकांच्या इच्छेनुसार एका माणसाकडे जाऊन गाय विकत आणली. तर गाय मोठी चांगली होती, दिसायला चांगली गाय. दिसायला हो म्हणले मोठीची मोठी कास. काही आजकाल असे लोक फसवेगिरी करतात की जेव्हा गाय विकत घेतो तेव्हा कास मोठीच्या मोठी दिसते, पण घरी आल्याबरोबर सगळी कास उतरली. अरे म्हणलं काय झालं, म्हणले गाय विकत घेतली खरी पण फसलो. खरी गाय म्हणजे मला वाटलं काय दुधाळ गाय, किती मोठी कास आहे, पण कशाचं म्हणले का आईने घरी आलं की सगळी कास उतरली. दुसऱ्या दिवशी तो तिला दोहू लागला, तिचं दूध काढू लागला, पण कशाचं, त्या गाईला दूधच येईना. तो बराच प्रयत्न करू लागला. ते म्हणतात गाम दुग्ध दोहाम असतींच भार्याम. श्रीकृष्णाने सांगितलंय उद्धवाला गाम दुग्ध दोहाम. तिला तिचं दोहन करू लागला, दूध काढू लागला, पण तिचं दूध किती निघत होतं, एखादं त्या आचळातून एखादं थेंब दूध निघायचं, एखादी धार दूध निघायचं आणि तीच धार पुन्हा कासाला लावत होता आणि पुन्हा तेच काढत होता. तेच दूध पुन्हा कासाला लावायचं आणि तेच दूध पुन्हा काढायचं. शेवटी कंटाळून गेला. म्हणले काही उपयोग नाही या गाईचा, नुसती खाती. म्हणले या ठिकाणी कडबा खाते, शेणमूत मला काढावं लागतं, त्या ठिकाणी गोठा स्वच्छ करावा लागतो, गोमाशा बाराव्या लागतात, राखोळीला न्यावं लागतं आणि दूध तर काहीच देत नाही. मग काय उपयोग आहे म्हणला, कंटाळून गेलो म्हणले मी. मग लोक म्हणले अहो असं नका करू तुम्ही, तुम्हाला जरी हे काम होत नसेल तर तुम्ही एक बायको करा ना. हो म्हणलं ते खरंच आहे, बायको केली पाहिजे, म्हणजे निदान ती काय करील, शेण पाणी करील, त्या ठिकाणी स्वच्छता करील, झाडझूड करील, तिला गाईला धुवून काढील, मग राखोळीला तुम्ही कोणालाही लावा. हो म्हणलं ते बरोबरच आहे. गान दुग्ध दोहाम असतींच भार्याम. आणि याप्रमाणे असतींच भार्याम त्यांनी लग्न केलं खरं, पण ते लग्न
अशा मुलीबरोबर केलं की जी काही चांगल्या चालीची नव्हती, अर्थात वाईट चालीची, अर्थात भांडकुदळ, शब्दाला शब्द, प्रत्येक एक शब्द बोलला की दुसरं 10 शब्द बोलणार. ती बाई अशी होती मोठी गमतीची, इतकी भांडकुदळ होती की भांडायला, भांडकुदळ काय आणि भांडखोर काय दोन्ही सारखेच. इतके शब्द, नुसता पडायचा अवकाश की भांडणार. स्वैराचारी, दुष्ट अशी स्त्री मिळाली. ती कशी होती म्हणले, त्याने उदाहरण दिले की एका जुन्या काळात अग्नी किंवा काडेच पेटी नसायची आणि चूल पेटवण्यासाठी शेजारी जाणार. हो म्हणले, थोडं विस्तू देता का? त्या बाईची स्थिती कशी, बाई भांडखोदर म्हणजे काय, भांडखोर म्हणजे काय, तर विस्तू देता का म्हटल्यानंतर ते म्हणायचे, हो चूल पेटली तुमची, मला विस्तू देतं का? हो देते ना म्हणे. मग काय आणले घ्यायला म्हणले, विस्तू. ते म्हणले काय आणले? द्या माझ्या पदरात. पदरात? तुमचा पदर जळल ना. अहो जळल तर माझं जळल, तुझं काय जळल? झालं भांडणं सुरू. अहो ती चांगल्या अर्थाने म्हणली तुमचा पदर जळल तर जळल, माझं जळल, तुझं काय जळणार आहे, म्हणजे याच्यावरच भांडणं सुरू. आणि जे कडा 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 भांडण. अरे अरे अरे, म्हणजे अशी बायको मिळालीची मिळाली, गान दुग्ध दोहाम असं तींच भारी आम. आणि शेवटी तो ब्राह्मण त्रस्त झाला. म्हणलं काय, एकटा होतो ते बरं होतं. एक गाय आणली, ती हे धेनू, ती केवळ भाकड निघाली. लग्न केलं तर ती बायको भांडकुदळ निघाली, स्वैराचारी आणि दुष्ट निघाली. आणि मग शेवटी हळूहळू असं तींच भार्याम देहम पराधीन मसत प्रजांच. नंतर हळूहळू तो मोठा झाला. त्याचं लग्न झाल्यानंतर शेवटी पोरं झाली, बाळं झाली. त्यांना वाटलं आता बरं जाऊ द्या, बायको कशी का असना, पोरं तरी चांगले निघतील. पोरं कशाचे चांगले, पोरं तर बायकोच्या पेक्षाही वाईट निघाले, कारण ती दुष्ट स्वभावाची स्त्री. तसेच पोरं निघाले. असत प्रजांच, पोरांच्या मध्ये भांडणं तोडणं सुरू झाले. पोरं एकमेकाला मारामारी करू लागले. आणि शेवटी याचं वय वाढू लागलं. हळूहळू म्हातारपण आलं. देहम पराधीन, देह पराधीन झाला. काय झालं हो म्हणले, काही नाही हो म्हणले, लकवाच झाला, अर्धांग वायू झाला. आणि जे अंथरुणावर पडला, पोरं लक्ष देईनात, बायको लक्ष देईना. बायको म्हणाली, काय हो तुम्ही मिळवत तर काहीच नाहीत, तुम्हालाच खाऊ घालावं लागतंय. पोरं म्हणतात, अहो बाबा तुमचा काही उपयोग नाही, आम्हाला विनाकारण आम्हाला जन्माला घातलं आणि आम्हाला नोकऱ्या नाहीत, चाकऱ्या नाहीत, आमच्यासाठी जमीन मिळून ठेवली नाही, घरदार नाही, काय करायचं तुमच्या नुसत्या भाकड गाईला. याप्रमाणे असत प्रजांच. मुलं विचारीनात, बाळ विचारीनात, बायको विचारीना, आणि नुसता एकटा पडला अंथरुणावर. ते म्हणतात देहम पराधीन. जो देह माझा 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 म्हणून ठरवला, तो देह पराधीन झाला, लोकांच्या स्वाधीन झाला. त्यांनी उठवलं तर उठायचं, त्यांनी जीव घातलं तर घ्यायचं, त्यांनी पाणी दिलं तर प्यायचं. काय म्हणलं, अरे अरे अरे, हे मोठं वाईटच झालं. वित्तम त्वतीर्थी कृतमंग वाचम. आणि मग ते म्हणतात की अरे वित्तम त्वतीर्थी कृतमंग वाचम. अरे अरे, एवढा सगळा पैसा मिळवला, काही उपयोग झाला नाही या पैशाचा. अहो जो पैसा न देवाय न धर्माय, जो देवासाठी नाही, धर्मासाठी नाही, जो पैसा फक्त आपल्याला आपण खर्च करतो, पण जर चांगल्या कामासाठी केला तर त्या पैशाचा सदुपयोग आहे, नाहीतर त्या पैशाचा काय उपयोग आहे. म्हणून ते म्हणतात वित्तम त्वतीर्थी कृतमंग वाचम. अतीर्थीकृत अर्थात वाईट मार्गाने पैसा मिळवला आणि तो वाईट मार्गानेच गेला. त्याप्रमाणे सगळीकडे दुःख वाटू लागलं. आणि शेवटी तो म्हणतो, अरे अरे ही ना मया रक्षत दुःखी दुःखी. त्या दुःखाला पारावार राहिला नाही. हा दुःख या संसारातलं दुःख. तो म्हणला, अरे अरे अरे, विनाकारण मी यांच्यावरती प्रेम केलं, यांना आपलं आपलं म्हटलो, केवळ या संसाराला मी माझं म्हटलो, हा संसार माझा आहे असं समजलो, परंतु देहपराधीन झाला, पुत्र दुष्ट निघाले, स्त्री व्यभिचारिणी निघाली, गाय केवळ भाकड निघाली. आणि जे जे करावं ते दुःखाचंच होऊ लागलं. त्याचा काय उपयोग आहे. अहो पैसाही शेवटी सगळा संपून गेला. शेवटी कंटाळा आला. बंध्या गिरमताम विव्रयान धीरा. ज्याप्रमाणे माणसाने बंध्यालगी, या ठिकाणी गिराम म्हणजे वाणी, वाणी वंध्या. वंध्यावाणी म्हणजे काय हो, जी वाणी निरर्थक आहे त्याला वंध्यावाणी म्हटलंय. जी वाणी निष्फळ आहे, आपण म्हणतो ना काय बाष्कळ बडबड लावली, ही बाष्कळ बडबड म्हणजे वंध्यावाणी आहे. वाणी सुद्धा वंध्या असते. जर बाष्कळ बडबड असेल तर वंध्याच झाली, त्यातून काय मिळणार आहे. म्हणून ज्याप्रमाणे मदर्थे धर्म कामार्था नाचन मदपाशया, त्याप्रमाणे श्रीकृष्ण म्हणतात की या ब्राह्मणाची दुस्थिती मी
मुद्दाम ह्या दृष्टांतातून सांगितली की संसार कसा शेवटी दुःखदायक आहे, संसार कसा माणसाला दुःखदायक असू शकतो. केवळ शब्दज्ञानी, केवळ शब्दपांडित्य हे व्यर्थ आहे. म्हणून श्रमस्तस्य श्रमफलो ह्यधेनुर्मी विरक्षितम्, याप्रमाणे एकटा गृहस्थ तो एकटा होता तोपर्यंत आनंदी होता, पण सुखासाठी प्रयत्न केला आणि दुःख पदरी पडलं. सुखार्थात सर्वभूतानां मता सर्वा प्रवृत्तयः सुखंतून विना धर्म ततो धर्म परो भवे. याप्रमाणे ते म्हणतात की ही सगळीकडे दुःख मिळालं. गाय घेतली ती भाकड निघाली, पत्नी केली ती असती निघाली, मुलं झाले ते असत निघाले, दरोडेखोर चोर असत्यवादी निघाले, शरीर शेवटी अर्धांगवाताने पडलं, पैसा हा अनाठाई खर्च झाला. अहो सत्पात्री दान झालं तर माणसाला समाधान तरी मिळतं, पण विनाकारण पैसा वाया गेला, केवळ चोराचं धन झालं, काही उपयोग नाही. म्हणून आणि वाणी देवाचं नाव घेईना. ते म्हणतात ही वाणी कशी आहे तर वंध्या गिराम, वाणी वंध्या आहे. या ठिकाणी नाथांनी त्याचं विवरण करताना म्हटलंय राम नामाविण जे तोंड ते जाणावे चर्मकुंड. राम नामाविण जे तोंड ते जाणावे चर्मकुंड. ते केवळ चर्मकुंड आहे. ते चर्मकुंड म्हणजे काय, अहो काटवट म्हणजे चांभाराच्या घरामध्ये असलेलं जे ज्याला आपण चांबड्याचं असं एक पात्र असतं, त्या चांबड्याच्या पात्रामध्ये पाणी ठेवलेलं असतं. जसं त्या चांभाराच्या घरच्या चांबड्याच्या पात्रामधलं पाणी असावं किंवा चांबड्याचं पात्र असावं, तसे हे तोंड म्हणजे तोंड नाहीये, ते चर्मकुंड आहे. रामनामाविण जे तोंड ते जाणावे चर्मकुंड. म्हणून दारुद्दुर केव सूत आपण बघितलं भागवतामध्ये की जी वाणी भगवंताचं नाव घेत नाही ती केवळ डराव करणारी या केवळ वाणी. ज्याप्रमाणे एखादा बेडूक डराव करतो तशी. म्हणून भगवन नाम घेई, भगवन नाम न घेई जिव्हा अशी कशाला. जी भगवंताचं नाव घेत नाही अशी जिव्हा मला कशाला. भगवन नाम न घेई जिव्हा अशी कशाला. त्याप्रमाणे दुःखदायकाचं विवरण त्यांनी केलं. आणि मग श्रीकृष्ण म्हणतात हे उद्धवा मदर्थे धर्म कर्मार्था न चरण मदपाश्रया. जो माझ्यासाठी आपलं जीवन व्यतीत करत नाही तो निरर्थक आहे, तो व्यर्थ आहे. उद्धवा वेद शास्त्र योग याग यापेक्षा निरपेक्ष वृत्तीने मदर्पण वृत्तीने कर्म करीत राहा, तीच खरी श्रेष्ठ भक्ती आहे, तोच खरा श्रेष्ठ धर्म आहे. सर्व कर्म मला समर्पित करणे हाच खरा धर्म, हीच खरी भक्ती. दयाळू निर्वैर शांत सत्यवादी समवृत्त असा भक्त खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहे. आणि म्हणून भक्ताचे आर्त जिज्ञासू अर्थार्थी असे प्रकार आहेत, परंतु त्यातला चौथा भक्त हा श्रेष्ठ आहे. हा चौथा भक्त कोणता, नाथांनी वर्णन केलंय. संकल्प केली विण सहजे होतसे मदर्पण. हा खरा श्रेष्ठ भक्त आहे. भक्ताचे आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी हे तीन प्रकार आहेत, पण चौथा भक्त श्रेष्ठ आहे. या चौथ्या भक्ताचं विवरण नाथ करतात. संकल्प केली विण सहज होतसे मदर्पण. कोणताही संकल्प न करता सगळ्या वृत्ती भगवंताशी समर्पित करणं असा जो करतो तो माझा श्रेष्ठ भक्त आहे. आणि म्हणून जेथ करणे जे करणे तेची पूजा, करणे तेची पूजा. जे बोलणे तो जपू माझा, जे करायचं ती पूजाच आहे. जो बोलतो तो माझा जपच आहे. जे देखणे ते अधोक्षजा दर्शन बोधा होतसे. पाहतो तो फक्त माझंच रूप पाहतो, करतो तो माझी सेवा करतो, बोलतो तो माझ्या नावाशिवाय दुसरं काही बोलतच नाही, आणि ऐकतो तो माझं कीर्तन संकीर्तन हे एवढंच ऐकतो, दुसरं काही करत नाही. ज्याप्रमाणे आपण म्हणतो पायाचे चालणे नेमे प्रदक्षिणा, वाचेचे बोलणे सकळ स्तुती, प्राशिणे भक्षिणे नैवेद्य तीर्थ. दिनी जनार्दन स्वामींनी म्हटलंय आत्मा शंभूपती गिरिजा हेती मती, प्राणवय परिती करीती परिचर्या, शरीर हे आवार इंद्रिय परिवार. ज्याप्रमाणे शिवसेवा त्याला म्हणतात की चालणं हे चालणं नाहीये, मग ही प्रदक्षिणा आहे. म्हणजे तो जीवनाचा अर्थ किती बदलतो पहा. आपण चालतो ते चालणं, पण संत चालतो भक्त चालतो ते चालत नाही, तो प्रदक्षिणा घालतो. आपण करतो तो जेवण आणि भक्त खातो तो नैवेद्य. भक्त कारण तो देवाला दाखवल्याशिवाय खात नाही. आपण पितो ते पाणी, पण तो पितो ते तीर्थ. या ठिकाणी तीर्थ आणि पाणी सारखंच असतं, पण तीर्थत्व त्या तीर्थाला असतं आणि केवळ जलत्व पाण्याला असतं. असो याप्रमाणे ते म्हणतात की अनेक दैवत जरी असले तरी एकत्व आपण पाहायला पाहिजे. आणि सद्भक्त तोच आहे, तोच कृपाळू आहे, तोच दयाशील आहे, तो धर्मशील आहे, तो जितक्रोध आहे, जो परोपकारी आहे, जो सहनशील आहे,
अद्रोही आहे, सत्यवादी आहे, तोच खऱ्या अर्थाने माझा सद्भक्त आहे. आणि म्हणून भक्ताचे 30 लक्षणं या ठिकाणी एकनाथ महाराजांनी आपल्या एकादश स्कंदावरच्या टीकेत, एकाकार टीकेमध्ये 30 लक्षणं सांगितली आहेत भक्तांची. तेव्हा या 30 लक्षणांचे जे एकूण विवरण आहे ते त्यांच्या मूळ आपण टीकेमध्ये पहा. भक्त हा ईश स्वरूपाशी कसा तद्रूप होतो ते त्यांनी मांडलंय. आणि या तद्रूपतेमध्ये भक्ती आहे. मग तद्रूपतेमध्ये भक्ती कशी संभवते? कारण एकदा तद्रूप झाल्यावर भक्ती कशी होईल? भक्ती ही द्वैतातून होते, अद्वैतातून भक्ती कशी शक्य? तू देव, तू भक्त, तू देव आणि मी भक्त. तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलंय की देवा मला भक्ती करायची तर तू देव मी भक्त ऐसे करी. अद्वैतामध्ये भक्ती शक्य नाही. शंकराचार्यांनी सुद्धा ही भूमिका मांडली. तेव्हा भक्ती करणारा तो भक्त आहे आणि भक्त ज्याची भक्ती करतो तो ईश्वर आहे. हे द्वैत आहे. मग त्या अद्वैतामध्ये कसं परिवर्तित होईल याचं उत्तर त्याने असं दिलंय नाथानीच की डावं आणि उजवं हे जसे एका शरीराचे 2 भाग आहेत. आपण एकाला डावा हात, डावा कान, डावा डोळा असं म्हणतो आणि उजवा हात, उजवा कान, पण ते एका शरीराचे अवयव. हे एकाच शरीराचे अवयव आहेत. यात भिन्नता कुठे आहे हो? तुकाराम महाराजांनी म्हटलं नाही का की एका देहाचे अवयव हे एका देहाचेच अवयव आहेत. जरी आपण त्याला डावं आणि उजवं करत असलो तरी एकात्मता तिथे आहे. म्हणून आपण एकात्मता पाहिजे. वाम सव्य दोन्ही भाग दो, या ठिकाणी वाम आणि सव्य असे 2 भाग आहेत. हे जरी 2 भाग असले तरी दो नाही एकची अंग, हे 2 नाही आहेत, अंग एकच आहे. म्हणून दोही डोळा एकी धृती, दोही कानी एकी श्रुती, दोही ओठी एकी गोठी. या ठिकाणी माऊलींनी त्यांच्या विवरणामध्ये अमृतानुभवात चांगदेव 65 सुद्धा याचं विवरण सुंदर केलेलं आहे की दोही ओठी एकी गोठी. ओठ 2 आहेत पण शब्द एक आहे. कान 2 आहेत पण ऐकू एकदाच येतं, 2दा नाही ऐकू येत. डोळे 2 आहेत पण दिसतं, दृष्टी एक आहे. तसं पाय 2 आहेत पण दोही पायी एकी गती, पाय 2 आहेत पण गती एक आहे. हात 2 आहे पण कृती एक आहे. तसं या ठिकाणी आपण द्वैतामध्ये अद्वैत पाहू शकतो. म्हणून ते म्हणतात की द्वैतामध्ये सुद्धा अद्वैताची दृष्टी असावी लागते, कारण शरीर एक आहे. ही एकात्मता या ठिकाणी माऊलींनी सांगितली. देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. देव देऊळ आणि परिवार. जेव्हा आपण लेण्या पाहतो, माऊलींनी कदाचित लेण्या पाहिल्या असतील त्या काळामध्ये, त्या अजिंठा वेरूळच्या, आणि त्यांनी पाहून त्याचं विवरण केलं की त्या लेण्यामध्ये देव कशाचा आहे म्हणले? दगडाचा आहे, डोंगराचाच आहे ना. डोंगराचेच महादेव केले, डोंगराचीच पार्वती आहे, डोंगराचेच भूतगण आहेत. देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू. डोंगराशिवाय दुसरं काय तिथं? दगडाशिवाय दुसरं काय? पण तरी तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. म्हणून डोंगर एकच असला, डोंगर एक आहे पण वेगवेगळ्या रूपाने आम्ही त्यांच्याकडे पाहिलंय. ही पार्वती आहे, हा शंकर आहे, हा नंदी आहे, हे भूतगण आहेत, पण कशाचे? डोंगराचेच आहेत. त्याप्रमाणे आपण वैविध्य पाहून भगवंताची सेवा करू शकतो. विविधतेमध्ये पाहण्यामध्ये आपल्याला एकात्मता दिसली पाहिजे, दृष्टीमध्ये एकात्मता असली पाहिजे. व्यवहारात द्वैत असलं तरी परमार्थात ऐक्य असतं. म्हणून पण ही भक्ती म्हणजे केवळ मूर्तीपूजा नाही. देवाला पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवायचा तो स्वतःला दाखवण्यासाठी नाही, स्वतःला खायला प्यायला चांगलं चुंगलं मिळावं म्हणून देवाला नाही दाखवायचं. म्हणून ते म्हणतात अतिथीला उपाशी ठेवून आपण जेव्हा केवळ देवाला नैवेद्य दाखवतो हा खरा धर्म नाही. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलंय की ही भक्ती म्हणजे केवळ मूर्तीपूजा नाही. केवळ देवाला पंचपक्वान्नाचा नैवेद्य आणि अतिथीला हे मात्र हकलून लावायचं, यामध्ये भक्ती नाही. अनन्य भक्ती त्यालाच म्हणायचं की ईश्वरा वाचून दुसरं काहीच दिसलं नाही पाहिजे. त्याला म्हणतात अनन्य. अन्य नसणे, म्हणून अन्य न मानणे. लोभे खावया आपण ठेवी प्रतिमे पुढे अन्न. नाथांनी म्हटलंय लोभे खावया आपण ठेवी प्रतिमे पुढे अन्न. अतीत आलिया न घाली अन्न मदर्शन नव्हे ते. आपल्याला खाण्यासाठी पंचपक्वान्न करायचं आणि देवाला दाखवायचं, नाटक करायचं आणि अतिथीला मात्र उपाशी ठेवायचं, ही खरी भक्ती नव्हे. या ठिकाणी नाथांनी मानवतावाद कसा मांडलाय ते आपल्या लक्षात येईल आणि हे मूळ श्रीकृष्णाच्या भूमिकेतूनच मांडलाय. म्हणून ते म्हणतात लोभे खावया आपण ठेवी प्रतिमे पुढे अन्न. अतीत आलिया न घाली अन्न मदर्शन नव्हे ते. आणि म्हणून यज्ञ याग हा केवळ कर्मठपणा आहे. अर्जुना वेदू जरी झाला तरी मी नेणता वाया गेला.
कणू सांडोनी उपणेला कोंडा जैसा. याप्रमाणे भक्तीचा सामाजिक अर्थ जो आहे तो सुद्धा संत दासोपंतांनी आपल्या काव्यामध्ये मांडलाय. संत दासोपंत म्हणतात की पाणपोळी तयार करणं, धर्मशाळा, अन्न छत्र घालणं, गरीब गरजूंना मदत करणं, ते सुद्धा हा धर्म आहे, हेही माझे भजन, असा शब्द त्यांनी 9व्या अध्यायाच्या आपल्या विवरणामध्ये मांडलाय. त्यांच्या दासोपंतांच्या गीतार नावाच्या 9व्या अध्यायामध्ये त्यांनी म्हटलंय की लोकसंग्रहा कारणे करणे आणि करविणे, लोकसन्मार्गी लावणे, हेही माझे भजन. भजन म्हणजे काय? भजन म्हणजे नुसतं टाळकोटेपणा नव्हे, भजन म्हणजे एखाद्या मंदिरामध्ये नाचणं नव्हे, तर भजन म्हणजे लोकसंग्रहा कारणे, समाजाला एकत्र करा, समाजाचा संग्रह करा, समाजामध्ये एकरूप व्हा, समाजासाठी काहीतरी काम करा, करणे आणि करविणे, समाजासाठी झटणे आणि लोकसन्मार्गी लावणे, हेही माझे भजन. केवळ आपणच मुक्त व्हायचं नाही, तर लोकांना देखील सन्मार्गाला लावायचं. म्हणून दासोपंतांनी सुद्धा या भजनाचा, भक्तीचा सामाजिक अन्वयार्थ लावलेला आहे आणि तो मला वाटतं आजच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. मग जन्मकर्म कथनम मम पर्वानुमोदनम वैदिकी तांत्रिकी दीक्षा मदीय व्रतधारणम. आणि म्हणून माझ्यासाठी सगळं करा, अशा पद्धतीची ही प्रेमभक्ती, या ठिकाणी समर्पणाची भक्ती यांनी उभी केली, मांडली. आणि भक्तीची श्रेष्ठता ही प्रेमामध्ये कशी आहे, गोपींचा प्रेमाचं उदाहरण त्यांनी दिलं. आणि म्हणून प्रेमासाठी ध्यान, ज्ञान, योग, शिक्षण, गुरु कशाचीच गरज नाही. प्रेमासाठी न यमन योगेन सांख्येन दानव्रत तपोध्वरैही. या ठिकाणी बलराम अक्रूर एवढंच काय, पण लक्ष्मीला देखील ही मी प्रिय नाही, एवढा भक्तावर मी प्रेम करतो. मला बलराम, कृष्ण म्हणतात मला बलराम अक्रूर काय आणि लक्ष्मी सुद्धा मला प्रिय नाही, पण मला भक्त प्रिय आहे. कारण त्यांनी गोकुळातली आठवण या ठिकाणी सांगितली श्रीकृष्णांनी. त्यांनी सांगितलं की मथुरेला जातानाचा प्रसंग त्यांनी आठवला. 11व्या स्कंदामध्ये श्रीकृष्णांनी मथुरेची आठवण काढलेली आहे. त्या मथुरेच्या आठवणीमध्ये कृष्ण म्हणतात की मथुरेला जेव्हा मी निघालो तेव्हा सगळे लोक मला सोडवायला आले होते. यावेळेला ज्या गोपिका आल्या होत्या त्या गोपिकांच्या मध्ये रामेण सार्ध मथुरा प्रणीते श्वाफलकिना मयोनुरक्त चित्ता. पहा, आता गोकुळाला श्रीकृष्ण गेले 11व्या वर्षाच्या वयामध्ये आणि आज कृष्णाचं वय जवळपास 125 वर्षाचं आहे. अशा काळात सुद्धा त्यांना बालपणची आठवण आहे. ते म्हणतात रामेण सार्ध मथुरा प्रणीते. ज्या वेळेला मी मथुरेला जायला निघालो आणि अक्रूर मला घेऊन जायला आले, त्यावेळेला बिगाड भावेन मे वियोग तीव्राधयोन्यम दृश्य सुखाय. यावेळेला ज्या गोपिका तीव्र भक्तियोगाने, केवळ विरहाच्या भावनेने माझ्या भोवती आल्या, गोळा झाल्या आणि त्या बाजूला गेल्या नाही. त्या म्हणाल्या नाही कृष्णा, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तेव्हा त्यांनी जे त्यांचं प्रेम दाखवलं, त्यांची जी समर्पण वृत्ती दाखवली, जी समर्पितता दाखवली, त्याला तुलना नाही. आणि म्हणून विरहाचा त्यांनी जो त्या ठिकाणी विरहातून, दुःखातून, तुमच्या विरहातून आम्हाला किती त्रास होईल, आमचं मन तुम्ही घेऊन चाललात, आमचा प्राण तुम्ही घेऊन चाललात, असं त्या अक्रूराला म्हणाल्या. आणि म्हणून त्या ठिकाणी या गोपिकांचं खऱ्या अर्थाने क्षणार्धवत्तता मुलरंगत आसाम, या गोपिकांच्या प्रेमभावनेच्या पुढे मी नतमस्तक होतो. प्रेम भावना मला प्रिय आहे. आणि म्हणून मत्कामारमणम जारम स्वरूप विदोबला. या सगळ्या स्त्रिया माझ्याशी एकरूप झालेल्या होत्या, माझ्याशी तल्लीन झालेल्या होत्या. मत्कामारमणम, मलाच त्या सर्वस्व मानलं होतं त्यांनी. त्या ज्याप्रमाणे नदी नामरूप सोडून समुद्राला मिळते, तशा त्या सर्व संसाराला त्यागून मला मिळाल्या होत्या. यथा समाधो मनयोब्दितोय नद्या प्रविष्टा इव नामरूपे. त्याप्रमाणे त्या माझ्याशी एकरूप झालेल्या होत्या. ता ना विंदन मयनु शंगबद्ध ध्येयस्वमात्मान मदस्ते तेदम. या माझ्याशी एकरूप झालेल्या अशा ब्रह्मा माम परमं प्रापो संगाच्छत सहस्रशः. आणि म्हणून त्यांना ज्ञान काहीच नव्हतं, त्या शिकल्या नाहीत, त्या वेद पाठ त्यांनी केले नाहीत, त्या उपनिषद अभ्यासले नाहीत, परंतु सांख्ययोग त्यांना माहीत नव्हता, ज्ञानयोग त्यांना माहीत नव्हता. फक्त शरणमात्मानम, त्या माझ्याशी परिपूर्ण अर्थाने शरण आलेल्या होत्या. सर्व देही नाम, सर्व डोळे, कान, नाक, हात, पाय, शरीर नव्हे, आपल्या स्वतःच्या सर्व प्रकारच्या वृत्ती त्यांनी माझ्याशीच एकरूप केलेल्या होत्या. मामेकमेव शरणम आत्मानम सर्व देहिनाम याही सर्वात्म भावेन मयास्या ह्यकुतो भया. आणि म्हणून त्यांना ह्यकुतो भया, त्यांना कशाचं भय आलं, म्हणून त्या
त्यांची भक्ती खऱ्या अर्थानं श्रेष्ठ आहे. म्हणून या ठिकाणी या भक्तीचं विवरण केलंय. नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा भक्ती यथा ब्रज गोपिकाना म्हणून सांगितलं. तदर्पिता तदा खिलाचारता ही त्यांच्यामध्ये आपल्याला दिसते. म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरांनी सुद्धा विवरण करताना म्हणून गा अर्जुना वेगी आली प्रतिमा एरबिकाय प्रेमा अनुवादू असे 12व्या अध्यायामध्ये वर्णन केलंय. तर या ब्रजांगणाची निजे मज मिनलिया माय काय माझे स्वरूप न होती की. त्या ब्रजांगणाची निजे ब्रजांगना त्या ज्या ब्रजगोपिका आहेत त्या मज मिनलिया त्या जर माझ्याशी एकरूप झाल्या तर काय माझं स्वरूप त्यांना प्राप्त नाही का झालं. ज्याप्रमाणे एखादं मिठाचा खडा आपण पाण्यात टाकतो तो विरघळून जातो. साखरेचा खडा पाण्यात टाकतो तो विरघळून जातो. मग तो पाणी रूप नाही झाला का. त्याला वेगळी साखर किंवा मीठ असं रूप राहिलं का. नाही राहिलं. म्हणून तया ब्रजांगणाची निजे मज मिनलिया काय माझे स्वरूप न होती की. म्हणून या ठिकाणी प्रेमस्वरूपाचं मला आज त्यांची आठवण झाली. म्हणून श्रीकृष्णाला सुद्धा उद्धवाला ज्ञान सांगताना 125 वर्षाच्या वयात सुद्धा त्यांच्या बालपणाची आठवण त्यांच्या मनात कायम आहे. या अर्थाने गोपींचं प्रेम कृष्णाच्या मनात किती होतं आणि त्यांनी त्यांच्या प्रेमाची या ठिकाणी संभावना कशा पद्धतीने श्रेष्ठ दर्जाची भक्ती म्हणून कशी केली ते आपल्याला इथे दिसेल. केवलेनही भावेन गोप्यू गावो मृगा मृगा. केवळ भावानेच त्या मुक्त झाल्या. अहो गोपी गायी नग आणि मृग सुद्धा केवळ भावाने मुक्त झाले. आणि म्हणून ते म्हणतात की केवलेनेही भावेन गोप्यो गावो नगा मृगा हे मुक्त झाले. आणि मग पुन्हा उद्धवाने प्रश्न विचारला, देवा कर्म श्रेष्ठ आहे की ज्ञान श्रेष्ठ आहे, भक्ती श्रेष्ठ आहे, आणि मग करता कोण आहे, आत्मा कसा करताय, तो कसा आकारताय, उपाधिभेदाने त्याला विविधता कशी येते ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर श्रीकृष्ण उद्धवाला जे ज्ञान सांगतील याच्या पुढचं विवरण आपण उद्याच्या चिंतनामध्ये बघू. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे